हा आहे आंबेनळी घाट, पण याला आंबेनळी घाट म्हणूच नाही, हा तर आहे मृत्यूचा घाट. काय आहे असं या घाटामध्ये की इथं फक्त मृत्यूच होत आहेत. या हजारो फूट खोल दरीमध्ये गाड्या कोसळतायत. अरे कशामुळं? महाराष्ट्रामध्ये हा एकच घाट आहे? हा एकच अवघड घाट आहे? नाही, असे असंख्य घाट आहेत. पण या आंबेनळी घाटामध्ये नक्की काय होतंय? कितीतरी असे अपघात झालेत आणि इथं कितीतरी लोकांचे बळी गेलेत. मी इथल्या जेव्हा स्थानिकांना विचारलं तेव्हा इथले स्थानिक सांगतायत की ठीक आहे, घाटाची सुरक्षा तर नाहीच आहे, व्यवस्थित नाहीये, रस्ता अरुंद आहे, ठीक आहे, हे सगळीकडेच आहे, सगळ्याच घाटांची हीच परिस्थिती आहे. पण अनेक जण इथं सांगतायत की इथं भुताटकी असू शकते, इथं एखादा चकवा देखील बसू शकतो, कारण हा संपूर्ण भाग गर्दविकट झाडांमधून जातो आणि आंबेनळी घाट पूर्वीपासूनच या सगळ्या अपघातांसाठी प्रसिद्ध आहे, प्रचलित आहे. अनेक लोक सांगतायत की आम्ही अशा असंख्य अपघात पाहिलेत जे टीव्हीवरती कधी आले देखील नाहीयेत. नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. आज आपण ज्या ठिकाणी मी आता उभा आहे ना, त्या ठिकाणाहून ही गाडी खाली गेली. मी आता आहे आंबेनळी घाटामध्ये आणि आंबेनळी घाट महाराष्ट्रामध्ये इतका म्हणजे दुर्घटना होत आहेत, इथं इतके ॲक्सिडेंट होत आहेत. नक्की आहे का इथं? काय नक्की होतं या घाटामध्ये सतत? आणि महाराष्ट्रामध्ये असे असंख्य घाट आहेत, पण इथंच सगळ्या गोष्टी का? जेव्हा मी पाहतोय या सगळ्या गोष्टी, किंवा मी इथून रोज जाणं येणं असतं माझं गावाकडे, पण या घाटामध्ये एक गोष्ट मला निदर्शनाने जाणवली आणि ती गोष्ट म्हणजे इथली सुरक्षा. तुम्ही जर माझ्या मागे वगैरे पाहाल, हे जे तुम्ही दांडकं वगैरे पाहताय, या सगळ्या गोष्टी किंवा हे जे बॅरिगेट्स वगैरे लावलेत, अशा पडलेत. इथं कोणाचं लक्ष नाही आहे, प्रशासनाचं लक्ष नाही आहे, तिकडं कोणी पाहत नाही आहे. ही गाडी किंवा हा जो अपघात आहे, जो भरे यांच्या चुकांमुळे झाला असला तरी काही गोष्टी ह्या प्रशासनाला आपण विचारल्या पाहिजेत. आणि मी जे आता तुम्ही म्हणजे इकडून बघाल तर तुम्ही इकडून जी गाडी आली ना, ती इतक्या वेगामध्ये आले की त्याला तो टनच घेता आला नाही आणि या मातीच्या ढिगाऱ्यावरून उडून ती इथं खाली 1200 फूट, मला असं वाटतं त्याच्यापेक्षा जास्त असेल, इतक्या खोल खाली गेली. कसे जगतील ते? हा प्रश्न आपण साधा विचारला पाहिजे. प्रशासनालाच प्रत्येक वेळेला आपण चुकीचं धरून चालणार नाही. पण आंबेनळी घाटामध्ये जो काही अपघात दररोज होतोय आणि वारंवार सगळ्या गोष्टी होतोय, कारण मागे ती बस गेली 30 जणांची, ती देखील तुम्ही पाहिली असेल. याच्यावरती कुठंतरी आपण बोललं पाहिजे किंवा याच्यावरती कुठंतरी उपाययोजना केल्या पाहिजेत. मग तो रस्ता रुंदीकरणाचा भाग असेल किंवा बॅरिगेट्स असतील सुरक्षेच्या, या सगळ्या गोष्टींकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. कारण जर दिलं नाही तर अशा अनेक पुढच्या येणाऱ्या अपघातांना आपण टाळू शकणार नाही. आणि त्याच अनुषंगानं मला असं वाटतंय की मी इथं आल्यानंतर जेव्हा मी सगळं पाहिलं तेव्हा मला असं जाणवलं की चूक मात्र त्या ड्रायव्हरची आहे किंवा त्या लोकांची आहे, पण कुठे ना कुठेतरी प्रशासनाचं देखील या घाटाकडे किंवा या रस्त्याकडे दुर्लक्ष आहे आणि ते वारंवार इथली लोक, इथली स्थानिक लोक सांगतात. या घाटाकडे व्यवस्थित पहा, अत्यंत उंच आहे. प्रतापगडाच्या पायथ्यापासून हा घाट सुरू होतो, ते अगदी पोलादपूरच्या अगदी खालच्या कापडे या गावापर्यंत उंचीवरचा घाट आहे. अत्यंत खोल निसरडा घाट आहे. अगदी अरुंद काही ठिकाणी रस्ते आहेत, मोठी वळणं आहेत. पण या सगळ्या गोष्टी असताना देखील सध्या आता काम चालू आहे, त्या घाटाचं रुंदीकरण चालू आहे बऱ्यापैकी. सगळ्या बाजूच्या भिंती वगैरेंचं काम चालू आहे, गटारांचं काम चालू आहे. रुंद जर घाट झाला तर चांगला रस्ता होईल. या सगळ्या गोष्टी असताना इथं सतत अपघात होत आहेत. इथं मागे एक ती बस पडली, आता ही 8 मुलांची ही स्कॉर्पिओ गाडी खाली दरीमध्ये कोसळली. मी जेव्हा तिथे गेलो, ती जागा जेव्हा पाहिली, माझ्या अंगावरती अक्षरशः काटा आला. मी तुम्हाला ती जागा दाखवतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकदा, तुम्हाला समजेल की नक्की काय तिथं घडलं. कोणाची नक्की चुकी होती? त्या मुलांची होती? प्रशासनाची तिथं संरक्षण नव्हती किंवा संरक्षण भिंत वगैरे अशी काही गोष्टी नव्हती की नक्की भूताचा चकवा बसला किंवा काय झालं नक्की? ती सगळी गोष्ट एका क्षणात घडली असणार आहे, निश्चित एका क्षणात घडली असणार आहे. त्याला झोप लागली, त्याने मद्यपान केलं होतं, त्यांना अचानकपणे भीती वाटली, घाबरल्यासारखं झालं. मी देखील या घाटाने रोज कधी ना कधीतरी गावाला जातो, म्हणजे सहसा गावी याच मार्गाने जातो. इथं अनेकदा माझ्या सोबत देखील घाबरण्याच्या भीतीसारख्या गोष्टी घडलेल्या आहेत. हे मी माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव सांगतोय. अनेक जण या गोष्टीला हसतील, अनेकांना असं वाटेल की असं काहीच नसतं, पण मी वैयक्तिक काही वेळा, अनेक वेळा माझ्यासोबत असं घडलंय. खास करून पावसाळ्याच्या धोक्याबिक्याच्या सीझनमध्ये अचानक पुढे काहीतरी दिसेनासं होतं, अचानक पुढ्यात काहीतरी येतं आणि अत्यंत घाबरल्यासारखं वाटतं. तशीच परिस्थिती यांची झाली का, हा सगळा प्रश्न आपल्या मनात येतो. हा जो तुम्ही वळण पाहताय, हा जो तुम्ही कॉर्नर पाहताय, त्या कॉर्नरच्या कोपऱ्यावरती तुम्हाला एक झोपडी दिसते, बरोबर? त्या झोपडीच्या अगदी त्या बाजूने, तिकडच्या ज्या 3 गाड्या येतात त्या तिकडच्या बाजूने अगदी लगतच त्या झोपडीच्या इकडून खालून ती सगळी लोकं आली आणि त्या झोपडीच्या बाजूने टनच त्यांचा बसला नाही किंवा ते टनच घेतला नाही. आणि तिथून त्या मातीच्या ढिगाऱ्यावरून, तो मातीचा ढिगारा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो, आणि तिथून ती गाडी थेट खाली, हा जो मातीचा तुम्हाला एक वन दिसतोय, तुम्हाला तर पुढे ड्रोन जाईल तेव्हा समजेल,
थेट खाली या झाडांमध्ये येऊन कोसळली. विचार करा, ती जी खोली दिसते, ती जी दरी दिसते, छोटी दरी नाही, 1000 फुटापेक्षाही जास्त खोली तिथं आहे, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्तच असेल. आणि डायरेक्ट सरळच्या सरळ खाली तो काळा सोट आहे एकदम. त्याच्यामुळे वरून गेलेली जी गाडी आहे ना, ती थांबूच शकत नाही कुठं, तिला आसराच नाही. झाडं वगैरे असली तरीही ती झाडं वगैरे सगळं मोडून गाडी खाली जाणार म्हणजे जाणार, अशी ही सगळी तिथं परिस्थिती आहे. आणि मी जेव्हा तिथं पाहिलं, मी तुम्हाला पुढे आता व्हिडिओमध्ये व्यवस्थित ती जागा दाखवतो, कुठून गाडी गेली, कशी गेली, काय नक्की झालं, त्या सगळ्या गोष्टी जरा व्यवस्थित नीट पहा व्हिडिओ. पण ही जी तुम्ही कड्याचा सगळा भाग पाहताय, विचार करा जेव्हा ती गाडी वरून खाली पडली असेल, काय अवस्था झाली असेल, काय अवस्था झाली असेल. जगण्याचा चान्सेस नाहीतच इथं, नाही जगूच शकत नाही कोणी, कारण इतकी भयंकर कडा आणि इतकी भयंकर खोली आहे. तुम्ही जर व्यवस्थित पाहाल ना, मी अत्यंत जवळ ड्रोन घेऊन ही सगळी गोष्ट पाहिली की नक्की कसं झालं असेल. तर वरून आलेली गाडी डायरेक्ट खाली दरीमध्ये पडली, डायरेक्ट. आणि ती इतक्या वेगानं पडली, इतक्या जोरामध्ये गेल्या की त्या गाडीचा पूर्ण चकनाचुरा झालेला आहे, काहीच राहिलं नाहीये. त्याच्यामुळे आतमध्ये असणारी ती सगळी लोक आहेत ना, ती दगावलेली आपल्याला पाहायला मिळाली. आणि खरोखर मोठा नियतीचा घाला झाला. एकाच गावातले 5 जण, ते तिची सगळ्या व्हिडिओ त्या सगळ्या पाहत होतो ना मी, माझ्या अंगावरती काटा जात होता आणि डोळ्यामध्ये अश्रू दाटत होते. असा मृत्यू, अशी घटना खरंच कधी कोणासोबत घडू नये. या घाटातून अनेक प्रवासी जात येत असतात, अनेक फॅमिलीज असतात गाड्यांमध्ये, आणि कोणासोबतही अशी घडू नये, कोणासोबतही. याच ठिकाणच्या 2 टन पुढे सोडून ती मागे दापोलीची जी बस गेली होती ना, 30 शिक्षकांची की कोणाची, ती देखील याच घाटातून अशाच पद्धतीने गेली होती. ती देखील जागा मी पाहिली, किंवा ती देखील अनेकदा आम्ही जागा पाहिली आहे. अत्यंत भयानक आहे हा घाट, मृत्यूचा घाट आहे. इथं नक्की काय होतं सांगू शकत नाही. त्याच्यामुळे माझं एक वैयक्तिक तुम्हाला मत सांगू का, या घाटाने कधीही दिवसाचाच प्रवास करावा, किंबहुना या घाटाने प्रवास करणं टाळावं. अजून बाकीचे पर्याय आहेत तिकडे जावं, कारण हा घाट आमच्यासाठी जरी रोजचा असला तरी आम्हाला देखील इथून जाताना भीती वाटते. आणि आम्ही रात्रीचा प्रवास सहसा टाळतो, कारण इथल्या अनेक लोकांना अनेक घाणेरडे अनुभव या घाटाचे आलेत. एवढं फक्त तुम्हाला मी सांगतो. तुम्ही आता माझ्या मागे पाहताय ना, हा इकडून तो आलेला माणूस, किंवा ती जी गाडी आली ती 8 मुलांची, जी आपल्या इथलीच मुलं होती. आणि या कॉर्नरपासून तुम्हाला दाखवतो मी, नीट दाखवा जरा, या कॉर्नरपासून या गाडीच्या इथून हा जो तुम्हाला रस्ता हे दिसतंय लावलेला स्ट्रीप, ज्या डेंजरच्या स्ट्रीप दिसत आहेत, तिथून पलटून गाडी खाली गेले. म्हणजे तुम्ही याचा अर्थ विचार करा, तो किती वेगामध्ये असेल. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं वेगाला काय कुठला हायवे नाही आहे, पण जे त्या मुलांनी केलं, किंवा ज्या वेगामध्ये ते होते, किंवा मद्यपान केलं होतं की नक्की काय ते माहीत नाही आहे, पण निश्चित कुठे ना कुठेतरी चूक झाली आणि त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला. पण अजून एक गोष्ट मी तुम्हाला निदर्शनास आणतो, ती म्हणजे या हायवेचा किंवा या घाटाचा जी काही अवस्था आहे घाटाची, तुम्ही बघाल हे बॅरिगेड्स वगैरे लावलेले किती वर्षाचे लावलेत, काय लावलेत, याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. किंवा आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथं जे खाली जिथून गाडी गेले तिथं जे तुम्ही बॅरिगेड्स पाहताय, इकडं तर अजिबात मला कुठली बॅरिगेड्स आणि या सगळ्या गोष्टी दिसत नाहीयेत. म्हणजे प्रशासनाने इकडं लक्ष द्यायचं मला असं वाटतं सोडूनच दिलंय, किंवा या घाटाकडे कोणी बघतच नाही. हे सगळे जे फलक लावलेत, जे रात्रीचं धुकं असतं, इकडं भयंकर पाऊस पडतो, जे रेडियम वगैरे पाहिजे, या सगळ्या गोष्टी अशा पडल्यात इथं, अशाच पडलेत. म्हणजे काय, कितीही माणसं मरोत, काही होत, यांना घंटा काय फरक पडलेला नाही. आता साधं उदाहरण घ्या, जास्त पर्जन्यमान असणार आहे, डोंगराळ ठिकाण आहे, या रस्त्यावरती साधी रेडियम नाहीये. तुम्ही बघाल तर व्यवस्थित बघा हा रस्ता, असं वाटतंय कुठल्या जमान्यातला कुणी खणून ठेवला आणि काय करून ठेवला रे. एवढा मोठा महत्वाचा महामार्ग आहे, जिथून ही मोठी शहरं किंवा खालचा किनारपट्टीकडून वरती आपल्या सगळ्या डोंगराळ भागामध्ये व्यापार होतो सगळ्यात मोठा. या सगळ्या गोष्टीकडे लक्ष नाही प्रशासनाचं. काय केलं जातंय, किती लोकांशी मारणार. ठीक आहे, मी काय म्हणतो, जर तिथं मातीचा ढिगारा तो नसता तर ती गाडी निश्चित जाऊन त्या पुढच्या भिंतीवरती आदळली असती, निश्चित आदळली असती की नाही. पण तो जो ढिगारा काढून ठेवलाय, जो तिथून गाडी जी उडाली, ती जी खाली पडली, जर ती ढिगारा तिथं नसता तर या बाजूच्या संरक्षण याच्यावरती ती गाडी निश्चितपणे आदळली असती. आणि कुठे ना कुठेतरी तिथल्या लोकांना किंवा त्या सगळ्या गाडीतल्या लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला नसता. ही गोष्ट आपण प्रशासनाच्या लक्षात आणू देणार आहोत की नाही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे या घाटाकडं प्रशासनाचं दुर्लक्ष आहे ते आहेच. निश्चित ड्रायव्हिंग करणारी लोक आहेत, एखादा अपघात होणार, एखादी चूक होणार, ते मी मान्यच करतो. पण ती चूक होत असताना जर प्रशासन योग्य आहे आणि मग ती चूक घडते,
तर आपण त्यांना कुठे ना कुठेतरी त्या गाडीवाल्यांना दोषी ठरवू. पण आता मी जे पाहिलंय ना, इथं बॅरिगेट्स आणि या सगळ्या गोष्टी नसल्यामुळं त्यांचा अपघात झालाय, हे असं म्हणायला खरंच काही हरकत नाही. इकडून आलेली ती वेगाने गाडी टर्न बसला नाही आणि ही जी स्ट्रीप पाहताय या मातीच्या ढिगाऱ्यावरून गाडी थेट खाली दरीमध्ये कोसळली. तुम्ही खाली जेव्हा वाकून पाहता तेव्हा तुमचं डोकं अक्षरशः गरगरतं. हा जर मातीचा ढिगारा इथं नसता तर पुढच्या संरक्षण भिंतीवरती निश्चित गाडी आढळली असती. पण आपल्या प्रशासनाने याकडे कधीच लक्ष दिलं नाही. मी ज्या रस्त्याने हा तुम्ही घाट पाहताय, तुम्हाला कुठं मला सांगा हे बॅरिगेट्स आणि व्यवस्थित दिसतंय का? जे बॅरिगेट्स आहेत ते देखील तुटलेले मोडलेले, ना संरक्षण भिंत आहे ना काय आहे. वेगामध्ये वरून एखादा आला तो निश्चित खाली जाणार म्हणजे जाणार. अवैध दुकानं, अवैध जागा, या सगळ्या गोष्टींनी हा घाट मृत्यूचा सापळा झालाय. ना इथं प्रशासनाचं लक्ष आहे, ना कोणाला काहीही पडलेलं नाहीये. खरंच काही पडलेलं नाहीये. आम्ही फक्त असंच गाड्यांमधून मरून पडायचं एवढंच फक्त या सरकारला आणि या सगळ्या लोकांना वाटतंय. इथले स्थानिक तर आता पूर्णपणे कंटाळलेत या सगळ्या गोष्टींना. पण खरोखर तुम्हाला खरंच सांगतो, हा घाट मृत्यूचा सापळा आहे. नमस्कार, मी विशाल, या ठिकाणी स्थानिक रहिवासी. या घाटामध्ये आंबेनळी घाटात होणारे अपघात हे आम्ही बरेच वर्षापासून डोळ्याने पाहतोय. खऱ्या अर्थाने जर सांगायचं झालं तर हा अपघात टाळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी असणारी संरक्षण भिंत, बॅरिगेड्स हे सुरक्षित असणं आवश्यक आहे. त्यांची चाचणी वेळोवेळी होणं आवश्यक आहे. तसेच महत्त्वाचं म्हणजे रस्ता जेव्हा असे अपघात होतात किंवा दररोज संध्याकाळच्या वेळेला किंवा रात्रीला 1-2 फेऱ्या पेट्रोलिंग झाल्या पाहिजेत. पोलिसांच्या फेऱ्या झाल्या पाहिजेत, जेणेकरून काही अपघात झाल्यानंतर त्यांना त्वरित मदत मिळेल. हे मी या ठिकाणी स्थानिक म्हणून सांगू शकतो आणि प्रशासनाला विनंती करू शकतो, बाबा हा मृत्यूचा सापळा बनलेला हा जो आमचा आंबेनळी घाट आहे याकडे थोडे लक्ष द्या.